न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना श्रीरामपूर शहरातील वाढत्या घाणीच्या साम्राज्याबाबत निवेदन देण्यात आले। या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की श्रीरामपूर शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झालंय। त्यामध्ये प्रभागातील गटारी, ओपन स्पेस या ठिकाणी साफसफाई वेळेवर होत नसल्याने साथीचे आजार पसरत आहेत। डेंग्यूचे पेशंट देखील नव्याने दिसून येत आहेत। शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला असून घंटागाडी देखील वेळेवर येत नाही। त्यातच सध्या कोरोनाचा नव्याने प्रसार होत आहे। असे असताना देखील पालिका प्रशासन जागरूक नसल्याचं दिसून येत आहे। तरी आरोग्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर संबंधित ठेकेदार हा नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे। तरी सदरच्या कामात हलगर्जीपणा करत असलेल्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून ज्या ठिकाणी कचरा त्याच्या ठेक्यातून रक्कम वजा करण्यात यावी आणि शहरात सर्वत्र साफसफाई, नाल्यांच्या एरिया स्वच्छता करावी, तसेच धूर आणि औषध फवारणी करावी, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे या निवेदनात म्हटले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतो। आज श्रीरामपूर शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं श्रीरामपूरच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात या मथळ्याखाली आम्ही आज आरोग्य अधिकारी, मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो। सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, 21 नोव्हेंबर 2023ला माझ्या माहितीप्रमाणे इथं ज्यांची सत्ता होती त्यांचा पाय उतार झाला आणि 2 वर्ष झाले प्रशासक म्हणून आपण या श्रीरामपूर नगरपालिकेवर प्रशासक म्हणून प्रशासकीय यंत्रणा काम करते। सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं तर श्रीरामपूरमध्ये आरोग्याची परिस्थिती काय। साहेब, माझ्या माहितीप्रमाणे श्रीरामपूर नगरपालिकेत काम करणारे कर्मचारी जवळपास 180 ते 200 कर्मचारी परमनंट आणि ठेकेदाराचे 250 कर्मचारी, इतकी मोठी टीम असताना सुद्धा श्रीरामपूर नगरपालिका त्या ठेकेदारांना महिन्याला 30 ते 31 लाख रुपये मंथली या पब्लिकच्या पट्टीतून आपण त्यांना पैसे अदा करतो। पण साहेब, सगळ्यात महत्त्वाचं तर जे काम आरोग्य अधिकारी किंवा तुमचे ठेकेदार जे काम करतात हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतात का नाही याचा अभ्यास किंवा याची माहिती आपल्या ऑफिसचा कुणीच घेत नाही। साहेब, मी सुद्धा नगरपालिकेत गेले 25-30 वर्ष या ठिकाणी काम केलं। तिथं अशी पद्धत होती, जर कचऱ्याच्या खेपा ठेकेदाराच्या कमी झाल्या तर त्या ठिकाणी त्याचे पैसे कट व्हायचे। दुसरी गोष्ट, का ज्या गल्लीमध्ये तुमची घंटागाडी जाईल त्या घंटागाडीचा सायरन वाजवला जायचा। त्या प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन प्रत्येकाच्या दारात जाऊन कचरावाल्या गोळा कलेक्ट करणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणून कचरा घेतला पाहिजे, हा तुमच्या करारनाम्यामधला एक पार्ट आहे। पण साहेब, तुमची गाडी 2-4 दिवसातून येत असेल, आम्ही नाही म्हणत नाही, पण ते एक जागी उभं राहून कचरा द्या कचरा एवढा बोलतात, ज्यांच्या कानावर जाईल त्यांचा कचरा येतो, ज्यांच्यापर्यंत जाणार नाही तो तसाच राहतो आणि नंतर 1-2 दिवसांनी तोच कचरा रस्त्यावर येतो। आम्ही आपलं जे काय बोलतो हे पुराव्यानिशी बोलतो, कारण आज जर बघितलं का ज्या भारत अजून त्याच्यातून सावरला नाही, का ज्या कोरोनामध्ये असंख्य प्रत्येकाच्या कुटुंबातले, प्रत्येकाच्या घरातले कुणी ना कुणी जवळच्या रक्ताचे नात्यातले हे लोक त्या कोरोनाच्या काळात मृत्युमुखी पडले। सरकारने जे काही उपाययोजना काढल्या त्याच्यावर परमेश्वराच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या कामामुळं त्याच्यावर थोडं कमी करण्यात यश आलं। पण पुन्हा एकदा कोरोनासारखी महामारीची जे आजार आहे हा परत एकदा डोक्यावर काढायला लागला। आजच्याच पेपरला जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये 2 कोरोनाचे पेशंट सापडले। ही वस्तुस्थिती आहे साहेब। हे आजार तयार होण्याचं कारण हे फक्त आरोग्य आहे आणि माझं स्वतःचं किंवा आमच्या शिवसैनिकांचं म्हणणं असं आहे का श्रीरामपूरच्या नागरिकाच्या आरोग्याशी तुम्ही खेळू नका। त्याचं कारण सांगतो साहेब, जर तुमची घरपट्टी उशिरा आली, तुम्ही लोकांच्या नळ कट करतात, तुम्ही पब्लिकनी तुम्हाला दिले नाही तर तुम्ही त्याच्यावर शास्ती आकारतात, त्याच्यावर तुम्ही टॅक्स लावतात, त्याच्यावर तुम्ही व्याज लावतात। पण साहेब, जर तुमचे कर्मचारी या आरोग्याच्या बाबतीत जर हलगर्जीपणा केला असेल तर तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करता याची सुद्धा माहिती आपण आम्हाला दिली पाहिजे। कारण या श्रीरामपूरमध्ये जेवढ्या प्रॉपर्टीचे जेवढे घर आहे त्या प्रत्येकाच्या आपण तिथपर्यंत जात नाही, खोलापर्यंत आपण जात नाही, पण आपल्याला सुद्धा माहिती पाहिजे की श्रीरामपूरमध्ये जेवढे घर आहे
साहेब बरोबर आहे का? त्या घरांकडे स्वच्छतेसाठी कचरा उचलले ₹1 रोजाप्रमाणे प्रत्येक घराचे 365 रुपये आपण नागरिकांकडून घेत असतो साहेब बरोबर आहे. मग त्याच्या मोबदल्यात आपण तिथपर्यंत त्यांना देतो का नाही साहेब? पहिली पद्धत अशी होती, घंटा गाडी जर गल्लीत आली तर त्याला सायरन वाजायचा, त्याला कॅसेट वाजायची. पण गेल्या 2 वर्षामध्ये प्रशासनाच्या ताब्यात हे गाव आल्यामुळं, हे गावात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात आल्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं राज्य झालं. आणि अधिकाऱ्यांचं राज्य झाल्यावर ठेकेदारावर वरच्या कोणाचा पगडा राहिला नाही किंवा कोणाचा धाक राहिला नाही. त्यामुळे मी आपणास हे शिवसेना आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. साहेब आम्ही पण सर्वसामान्य शिवसैनिक आहोत. आमच्या नेत्याचं आम्हाला असं कधी सांगणं नाही तर जा आणि तोडफोड करा, हे हा न्याय हक्क आम्ही कधी पाळत नाही. आमच्या नेत्याने सांगितलं पहिलं तुम्ही प्रेमाने जाऊन सांगा. आज आम्ही आलो कारण हे 2023 सरतस आले. सरतस आलं म्हणजे जे वर्ष संपत आलं त्याच्यामध्ये तुमचं सुद्धा ते वर्ष चांगलं गेलं पाहिजे, यामुळे आम्ही फक्त आपल्याला निवेदन द्यायला आलो. पण जर श्रीरामपूर शहरातली गटारी तुंबलेल्या कचऱ्याचं साम्राज्य साहेब मी म्हणतो म्हणून नाही, आपण जर गेले मी तुम्हाला उद्या फोटोग्राफ देतो, गुडघे एवढं काँग्रेस गावात वाढलेलं, या सगळ्या गोष्टी आहे. लोक आपल्याकडे येतात, 1दा 2दा 3दा. आपले अधिकारी, आपले मुकादम, आपले ठेकेदार आरोग्याच्या ऑफिसमध्ये त्यांना उडवाउडीची उत्तरं दिली जातात. माझा स्वतःचा अनुभव सांगतो साहेब, तुमच्या ठेकेदारातले लोक फोन एक उचलत नाही, हरकत नाही, फोन नाही घेतला. समक्ष जेव्हा आमची एखादी महिला येते तर आमच्या गल्लीत कचरा उचलणार आला नाही त्यावेळेस सुद्धा कुणी लक्ष देत नाही. पण साहेब हे एक तुम्हाला आम्ही आज निवेदन देतो. या निवेदनाद्वारे आपल्याला एक सांगतो की या श्रीरामपुरातील जनतेचा, श्रीरामपुरातील नागरिकांचा यांच्यावर नगरपालिका उपचार करीत नाही. आम्ही टॅक्स भरतो, आम्ही पैसे देतो, त्याच्या मोबदल्यात सुविधा देणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे. आपण ते देण्याला दिरंगाई करतात, आपण ते देत नाही असा आरोप मी शिवसेनेच्या वतीने आपल्यावर करतो. आणि हा आरोप जर खोटा ठरला तर आपण सांगाल ते शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. पण आपण आम्ही माणसं आहे, या श्रीरामपूरच्या नागरिकांची काळजी घेणं हे नगरपालिकेचं कर्तव्य आहे. नगरपालिका फक्त टॅक्स वसूल करण्यापुरती नाही तर या श्रीरामपुरामध्ये पाणी असेल, स्वच्छता असेल. साहेब स्वच्छतेवर भर देण्याचं कारण आज तुम्ही दवाखान्यात बघितलं तर जिकडे तिकडे पेशंट दिसतात. आणि साहेब ही सुरुवात कोरोनाच्या आधी सुद्धा ही सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर कोरोनासारख्या आजाराने डोक्यावर काढलं आणि एकदा साहेब हातातून बांध सुटला त्याच्यानंतर तुमच्या आमच्या हातात काही राहत नाही. तेव्हा माझं प्रशासनाला एक सांगणं आहे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी ज्या ज्या तुम्हाला उपाययोजना करायच्या असतील, जी काळजी आज घ्यायची असेल ती काळजी घेतली पाहिजे. कारण कोरोनाच्या काळात तुमचे आमचे सहकारी नगरपालिकेत करणारे काही पोलीस अधिकारी कर्मचारी असतील, नगरपालिकेचे आरोग्याचे कर्मचारी असतील, यांना मृत्युमुखी जावं लागलं. तेव्हा आपल्याला या निवेदनाच्या मार्फत एकच विनंती करतो का साहेब जानेवारीची सुरुवात ही श्रीरामपूरच्या स्वच्छतेने झाली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आपण स्वतः फिरलं पाहिजे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय छल्लारे, सुधीर वायखिंडे, सिद्धांत छल्लारे, संजय साळवे, विकी गंगवाल, तेजस बोरावके, भगवान उपाध्ये, उमेश छल्लारे, पवन सूर्यवंशी, रोहित नाईक, विशाल दुपाटी, शरद गवारे, प्रमोद गायकवाड, बापू उदेकर, शिवा पानसरे, दत्तू करडे, राजेंद्र डुकरे, विशाल राहिले, सुरेश कांगुने, राजू ठाकूर, शिवा छल्लारे, संभा परदेशी, दीपक भालेराव, योगेश धुमाळ, सुरेश थोरे, प्रकाश परदेशी, विशाल पापडीवाल, रोहित नाईक, दीपक कदम आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, श्रीरामपूर.